कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जाऊन येतो। तुझं आज बाहेर काय काम आहे का? अरे हो, बहुतेक मला पण जावं लागेलच। मी कळवते तुला तसं। ठीक आहे, आली सर कळव मला, येताना एकत्र येऊ आपण। हो चालेल। थांब, घरात जास्त दगदग करत बसू नको, जेवढं होईल तेवढं कर। ठीक आहे। गायतोंडे, हां मॅडम। काल मी तुम्हाला ते जुगाराच्या अड्ड्यांबद्दल माहिती काढायला लावली होती, काही कळालं का त्याबद्दल? हो मॅडम, अर्थात खूप भक्कम पुरावे मिळालेत। इनफॅक्ट सरकारने बंदी करूनही इथे अनधिकृतपणे जुगाराचे अड्डे चालत आहेत। पुरावा कसला? हे बघा ना मॅडम। बाप रे, हो पार मारामाऱ्या होत आहेत, बातम्या येतात पेपरमध्ये। हो ना मॅडम, तुम्ही अगदी योग्य वेळी हे काम हातात घेतले। नाही गायतोंडे, या दुसऱ्या माणसाला ना शोधलंच पाहिजे, काहीही करू। म्हणजे काल एक अड्डा बंद झालाय खरा, पण अजून अनधिकृतपणे चालणारे भरपूर अड्डे आहेत, ते सगळे बंद करायचेत आपल्याला। म्हणजे मॅडम, हा दुसरा माणूस ज्यांनी मारामारी केली आहे तो ना? करेक्ट, त्याच्या मदतीने आपण काहीतरी शोध घेऊ शकू। येस मॅडम, मला हे माहिती होतं तुम्ही मला हे विचारणार, म्हणून मी त्याची माहिती आधीच काढून ठेवली। वाह गायतोंडे, उत्तम काम करताय की। मग आपल्या अपर्णा मॅडम आल्यात ना। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। वाह, आणि मी नसताना? अजिबात नाही। अरे मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? मग काय चुकीचं बोलते मी? मॅडम, तुम्ही यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। नाही गायतोंडे, अहो पण हे खूप चुकीचं आहे, तुम्ही असं कसं करू शकता? मॅडम, खरंच काय असं काय बोलताय तुम्ही? गायतोंडे, गंमत करते तुमची, एवढं लक्षात नाही आलं तुमच्या? असं काय, मी घाबरलो होतो। गायतोंडे, उत्तम काम करताय तुम्ही, अजिबात घाबरू नका। मग आता काय करायचं मॅडम, सांगा ना। तो दुसरा माणूस हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्यामुळे तो केस नाही करू शकणार। म्हणजे त्यांनी केस जरी केली तरी पण त्याला सांगावं लागेल की तो स्वतः जुगाराचा अड्डा चालवतो, आणि तो हे सांगणार नाही हो। आपण या सगळ्यात ना पोलिसांची मदत घेऊ शकतो, पोलिसांना सरळ त्याच्या घरी घेऊन जायचं। ठीक आहे मॅडम, मी करतो सगळा तसा बंदोबस्त। मॅम, तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? म्हणजे पोलीस काय येतील जर केसच झाली नाहीये तर? भीती, आपल्यातनं थोडी का होईना चुकी झाली असेल ना तर आपल्याला भीती वाटतेच, आणि त्याच भीतीचा आपण फायदा घ्यायचा, आणि त्यासाठीच आपल्याला पोलिसांची गरज आहे। येस मॅडम, मी करतो सगळा तसा बंदोबस्त। आपण आत्ताच त्या माणसाच्या घरी जाऊया। येस मॅडम। तायडे मॅडम, पुढचं मीटिंग जरा तुम्ही हँडल करा। हां, येस मॅम, आम्ही येतो। गायतोंडे, चला। येस मॅम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।